कॉलेजमधनं घरी येताना एक फोन आला की भावाचा ॲक्सिडेंट झाला, एकदम लास्ट स्टेजला आहे तो. आणि ते समजल्या 32 पायऱ्यांवरनं माझा तोल गेला आणि स्वतःशीच आतल्या आत मनात म्हटलं की नाही, हे शक्य नाही, मी अशी नाहीच असू शकत. आणि मग तिथून माझा प्रवासाला सुरुवात झाली. नमस्कार, मी प्रिया प्रकाश साळी गायकवाड. माझं शिक्षण एका खूप लहानशा गावामध्ये झालं, ज्याची लोकसंख्या अगदी 5,000 वगैरे असेल. तर 6वी पर्यंतचं माझं शिक्षण एका लहानशा गावामध्ये झालं. आणि त्या गावामध्ये अगदी एके दिवशी शाळा संपल्यानंतर असं समजलं की क्लासेस चालू झालेत, जे होते कराटेचे. तर फिटनेसमध्ये एक लहानपणापासून एक आवड होती, कारण माझे वडील आणि माझे आजोबा एक नामांकित पत्रकार होते. सो क्लासेस चालू झाल्याचं समजल्यानंतर मी अगदी एक सहज म्हणून एक चक्कर मारली. आणि मी 6वी पासून मला ते अगदी फिटनेसचं वेडच लागलं असं म्हटलं तरी चालेल. आणि त्या दिवसानंतर मी जे कराटेला सुरुवात केली ते अगदी कॉलेज टाईमपर्यंत माझा ब्लॅक बेल्ट पूर्ण झाला. आणि त्याच्यानंतर एक दिवस असंच सहज कॉलेजमधनं घरी येताना एक फोन आला की भावाचा ॲक्सिडेंट झाला. आणि भावाचा ॲक्सिडेंट झाला समजल्या अगदी अंग गळून जागेवरती स्तब्ध अशी थांबले मी. आणि मग हॉस्पिटलला डायरेक्टली धाव घेतली. त्याच्यानंतर असं समजलं की तो अतिशय सिरियस आहे, म्हणजे एकदम लास्ट स्टेजला आहे तो. आणि ते समजल्या 32 पायऱ्यांवरनं माझा तोल गेला. आणि मी उजव्या बाजूने अगदी 32 पायऱ्यांवरनं पूर्ण माझं शरीर घासत खाली आलं. त्यावेळेला माझ्या काही 2 ते 3 मैत्रिणी माझ्यासोबत होत्या. त्यांनी मला फक्त धरलं. मी एका जागी शांत बसले. घरच्यांना सांगू शकत नव्हते, कारण त्यांची मानसिकताच नव्हती की ते त्याला बघतील का मला बघतील. तर त्यामुळे काही काळ असा गेला की मी माझं दुखणं माझ्या अंगावर काढलं. पण ते अंगावर काढणं मला एवढं भोवलं की त्यांनी माझा हात उचलणं नाहीसं झालं. आणि मग कुठून तरी ती बातमी माझ्या घरच्यांपर्यंत पोहोचली. आणि मग माझ्या ट्रीटमेंटला सुरुवात झाली. तर त्याच्यानंतर जे केलेले एक्सरे होते, MRI होते, तर त्याच्यामध्ये रिपोर्ट्समध्ये कुठेच काही नाही. मग लक्षात आलं की फ्रोझन शोल्डर आहे. फ्रोझन शोल्डर नावाची गोष्ट ॲक्च्युली मी त्यावेळेला पहिल्यांदाच ऐकली होती. कारण की शरीर सुदृढ, कुटुंबामध्ये सगळेच जण अतिशय सुदृढ, खाणं चांगलं, आमची लाईफस्टाईल चांगली. मग त्याच्यानंतर समजलं की व्यायाम हा एकमेव पर्याय याच्यावरती असू शकतो. भावाला सांभाळताना घरच्यांचे बघितलेले हाल, त्यामुळे मी माझं मत मांडणं मला शक्य नव्हतं. त्यामुळं मी स्वतःचा पर्याय निवडायला सुरुवात केली. आणि मग ज्या वेळेला आम्ही बसलो होतो, तर त्यावेळेला एका मैत्रिणीचं नुकतंच ॲक्च्युली ती एन्झायटी अटॅक्समधनं बाहेर आली होती. अगदी खरं सांगायचं म्हटलं ना, तर एन्झायटी काय असतं हा प्रकारही माहीत नव्हता. कारण अगदी खेडेगावात जिथे आजारपण, दुखणं, ताप सोडून तर आम्हाला दुसरं काही माहितीही नव्हतं. तर एन्झायटीनी तिची बॉडी अशी शिवर व्हायची, अगदी अशी थरथर कापायची. आणि मग या गोष्टीवरती मग मी हळूहळू प्रत्येक आजारावरती मी तोडगा काय असू शकतो. तर मग काही माझ्या मैत्रिणी होत्या, ज्या माझ्यापेक्षा सिनियर होत्या, ज्या डॉक्टर म्हणजे MBBS साठी ॲडमिशन घेऊन अगदी पहिल्याच वर्षात होत्या. तर व्यायाम हा एकमेव पर्याय सगळ्या आजारांवर असतो असं मला त्यांच्याकडूनच समजलं. आणि ज्या दिवशी मला समजलं त्या दिवशीपासून अगदी म्हणजे माझी रिसर्च म्हणलं तरी चालेल, व्यायामावरती रिसर्च करायला सुरुवात झाली. आणि कॉलेज टाईममध्ये मी पुन्हा जे मी ब्लॅक बेल्ट पूर्ण केलं होतं, त्याच्यानंतर मी पुन्हा माझ्या शिक्षणाला व्यायामामधल्या सुरुवात केली. पण पदवीधर असल्यामुळे घरच्यांचं म्हणणं होतं की एक चांगली पदवी असणं खूप जास्त गरजेचं आहे. एका मुलीचं लग्न करण्यासाठी तिची पदवी असणं खूप गरजेचं असतं. तर काय पदवी? तर मग घरच्यांचं म्हणणं होतं की डॉक्टर बनणं हा एकमेव पर्याय असू शकतो. कारण की एक हुशार व्यक्तिमत्व असल्यामुळे डॉक्टर हा एकच पर्याय होता माझ्याकडे. मग ॲडमिशन घ्यायचं ठरलं BHMSला. पण अगदी खरं सांगू, मन कधीच मानत नव्हतं की त्या फील्डकडे. माहिती होतं की नाही करू शकत आपण, शिक्षण करू, सगळं करू, पण मन नाही लागणार. ज्या गोष्टीमध्ये मन लागतं ना, तीच गोष्ट करावी. अगदी वडिलांची लाडकी लेक असल्यामुळं वडिलांकडून तेच सांगण्यात आलं. एक दिवस आम्ही दोघं बसलो आणि मग त्यांनी मला सांगितलं, ज्याच्यात आवड आहे तू तेच कर. आणि वडील पत्रकार असल्यामुळे, ते मुळातच हुशार असल्यामुळे ते काही गोष्टी माझ्या समजू शकले. त्यावेळेला जर त्यांचा तो आधार नसता मिळाला तर आजही मी कुठल्या तरी एखाद्या दवाखान्यामध्ये एक डॉक्टर बनून फिरत असते. पण बिलीव्ह मी, मनापासून मी कधीच हॅपी नसते. सो त्यामुळे एक माझी शोधक्रिया सुरू झाली व्यायामाच्या बाबतीत. मग एन्झायटी, मग मायग्रेन,
आणि मग माझा फ्रोझन शोल्डर. अगदी मला डॉक्टरांनी सांगितलं, फ्रोझन शोल्डर म्हणजे तुम्ही हातही उचलू शकणार नाही. तुमचा हात तुमच्या कमरेच्या वर जाऊच शकत नाही. आणि स्वतःशीच आतल्या आत मनात म्हटलं, की नाही हे शक्य नाही, मी अशी नाहीच असू शकत. आणि मग तिथून माझा प्रवासाला सुरुवात झाली. प्रवासाला माझी अशी सुरुवात झाली, की मी एक जशी माझी रिसर्च होत गेली, तसे मी एक सर्टिफिकेशन अगदी मी दिग्गज शोधले फिटनेसमधले. मग ते पूर्ण मी भारतभर फिरले मी. मी भारतातनं दिग्गज शोधले. मी त्यांच्याकडून योग्य ते प्रशिक्षण घेतलं आणि मी पूर्ण डीपमध्ये त्याच्या जात गेले. आज माझ्याकडे 15+ डिग्रीज आहेत, ज्या माझ्या फिटनेसच्या डिग्री आहेत. त्यामुळे माझ्या मैत्रिणींना मी हेल्प करू शकले आणि मी स्वतःचा एक फिटनेस क्लब चालू केला आणि तो फक्त आणि फक्त स्त्रियांसाठी आहे. सो मी माझ्या वडिलांना सांगितलं, की लग्नाला जो तुम्ही खर्च करणार आहे किंवा माझ्या शिक्षणाला तुम्ही जो खर्च करणार आहे, तेवढे तुम्हाला जेवढं मला द्यावंसं वाटेल तेवढं तुम्ही मला द्या. बाकीची मी माझी व्यवस्था स्वतः करेल. पण नशिबाने चांगले आईवडील असल्यामुळे मला कधीही कुठे कोणाची गरजच भासली नाही, एका चांगल्या कुटुंबातून असल्यामुळे. आणि मग वडिलांकडून काही मदत आल्याने, आईकडून काही मदत आल्याने मी एक स्वतःचा फिटनेस क्लब अगदी छोट्या जागेत चालू केला, की मी जे माझ्या फ्रोझन शोल्डरवर काम करायला सुरुवात केली होती, त्याच्यातनं मला बाहेर यायला अगदी एक 8 ते 9 महिन्याचा कालावधी लागला. त्या दरम्यान माझ्या डोक्यात फक्त एकच चक्र चालू होतं, की जशी मी आहे तशा अनेक स्त्री आहेत. असं म्हणतात, की प्रत्येक स्त्रीला शारीरिक विधी आहे. मग ती लग्नानंतर असू देत, अगदी 14 वर्षाच्या मुलींपासून प्रत्येक मुलींना, स्त्रियांना, आज जर तुम्ही बघितलं तर 90% स्त्रियांना, प्रत्येक स्त्रीला शारीरिक प्रॉब्लेम आहे. मग तो PCOD असू दे, PCOS असू दे, एन्झायटी असू दे, मायग्रेन अगदी कॉमन आहे या सगळ्या गोष्टी. अगदी प्री डायबेटिक सुद्धा निघतात स्त्रिया. म्हणजे इथपर्यंत आहे. मग या सगळ्या गोष्टींवर काय पर्याय? मग बसून फक्त एकच चिंतन होतं, व्यायाम, व्यायाम आणि व्यायाम. मग एक छोट्याशा जागेमध्ये स्वतःचा फिटनेस क्लब चालू केला आणि मग काही क्लासेस ऑनलाईन होते, काही क्लासेस ऑफलाईन होते आणि सुरुवात अगदी 2 स्टुडंट्स पासून झाली. म्हणजे खूप लोकांनी त्यावेळेला निगेटिव्ह असा फीडबॅक दिला, की बघ तुला जमेल का? तुला चालू करता येईल का? तुला क्लासेस घ्यायला जमेल का? तुला अनुभव नाहीये. त्याचं कारण असं होतं, कारण युजुअली प्रत्येक फिटनेस ट्रेनर हा सर्टिफिकेशन झाल्यानंतर दुसरीकडे नोकरी मागायला जातो. पण नोकरी मागणं कदाचित माझ्या तत्वातच नव्हतं. त्यामुळे 2 स्टुडंट का होईना मला माहिती होतं, की मला माझी सुरुवात करायची आहे. म्हणून मी सुरुवात अगदी घराच्या समोर राहणाऱ्या 2 स्टुडंट पासून केली आणि तिथून मी जी सुरुवात केली, आत्तापर्यंत जवळजवळ माझ्याकडे असलेल्या 95+ लेडीजचे मी प्रॉब्लेम्स दूर केलेले आहेत आणि अगदी त्याचा प्रत्येक व्यक्तीचा फीडबॅक माझ्याकडे आहे. मग त्याच्यामध्ये मग त्यांची लाईफस्टाईल चेंज करणं, अगदी खाण्यापासून प्रत्येक गोष्टी. WHOचा रिपोर्ट आहे, की 2035 पर्यंत 85% लोकांना कॅन्सर असेल. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हे गुगल सर्च पण करू शकता. मग हे कशामुळे होऊ शकतं याच्यावरती मी शिकायला सुरुवात केली. मग मी केली डिग्री इन आयुर्वेदा. आयुर्वेदा, नॅचरोथेरपी, गट हेल्थ, प्रत्येक गोष्ट पोटातून चालू होते. आयुर्वेद असं म्हणतं, की शिजलेलं अन्न 3 तासात संपवायचं, पण आपण सकाळचं संध्याकाळी आणि संध्याकाळचं दुसऱ्या दिवशी प्रत्येक स्त्री खाते. मग या सगळ्या गोष्टींमुळे स्त्रियांकडे किंवा त्यांच्या शरीराकडे होणारं जे दुर्लक्ष आहे, ऍक्च्युली असं म्हणतात बाई हे इंजिन असतं घराचं. इंजिन थांबलं की मागचे डबे पण थांबतात. त्यामुळे जर एखादी स्त्री आजारी पडली तर घरात प्रत्येक माणूस अधू असतो. त्यामुळे त्या स्त्रीला कसं सबळ करता येईल, तिला कशा प्रत्येक गोष्टी तिच्या अगदी मेंदूमध्ये टाकता येईल, हा माझा प्रोग्रामच चालू झाला असं म्हटलं तरी चालेल. 24 तास फक्त बुक्स वाचणे, जेवढं नॉलेज घेता येईल भारतातून किंवा भारताबाहेरून, याचा मी पूर्णपणे प्रयत्न केला. जेवढं माझं कमवत गेले, जेवढं माझं अर्निंग होतं, ते मी पुन्हा माझ्या शिकण्यामध्ये घालवलं. कारण घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे माझ्या कमाईवरती अगदी कुणीही अवलंबून नव्हतं. तर त्यामुळे आज मी अशा लेवलला आहे, की जिथे मी शून्यातनं सुरुवात केली, आज मी 9 वर्ष झाली ऑलमोस्ट मी फिटनेस सेंटर चालवतीये आणि 9 वर्षामधून मला कधीच आठवत नाही, की मी घरातल्यांकडून 1 रुपया घेतला असेल किंवा मी त्यांच्या कुठल्याही गोष्टीवर अवलंबून असेल. आजही माझे आई-वडील अगदी गर्वाने सांगतात, की ही आमची मुलगी आहे. मी ह्याच कार्यक्रमानंतर मग मला अजून काय करता येईल याचा मी शोध सुरू केला. मग मी अगदी IT कंपनीपासून प्रत्येक ठिकाणी
मी स्वतःचे योगा क्लासेस, स्वतःचे फिटनेस क्लासेस हे मी प्रेझेंट करायला सुरुवात केली. मग विप्रो, इन्फोसिस सारख्या कंपनीजमध्ये मी शिकवायला सुरुवात केली. मग हे झालं कमर्शियल. मग असं आपण म्हणतो ना, वडिलांची एक शिकवण होती की समाजाला तुम्ही देणं लागता. मग असं काय करता येईल की जेणेकरून माझ्याकडून काहीतरी ते समाजाला पोहोचेल. मग मी सरकारी शाळा शोधायला सुरुवात केली, अगदी माझ्या एरियापासून. सरकारी शाळा मी शोधल्या आणि कमीत कमी एका वेळेला 300 ते 400 मुलांचे मी क्लासेस घ्यायला सुरुवात केली, अगदी मोफतमध्ये. आज 7,000 प्लस, अगदी 7,000 प्लस लहान मुलांना मी ट्रेनिंग दिलेलं आहे फिटनेसचं. मग ही माझी पुढची पिढी आहे. मग मला त्यांना कसं घडवता येईल हा माझा मेन हेतू आहे आणि आजही मी त्याच्यावर काम करते. मी अनेक गतिमंद मुलांना मोफत प्रशिक्षण देते आणि माझ्यासाठी ही जर्नी म्हणजे एक देवाने दिलेलं गिफ्ट असं म्हणू शकतो. असलेली मी ती डॉक्टर, नशिबाने आज मी ती नाहीये आणि मी खूप स्वतःला भाग्यवान समजते की मी माझ्या वडिलांचं आणि आईची जी मला साथ मिळाली त्याच्यातून मी जे माझं मनसोक्त किंवा माझं जे पॅशन होतं, आज ते माझं करिअर आहे. आणि मी प्रत्येकाला सांगेल एकच वाक्य, जेव्हा तुमचं पॅशन तुमचं करिअर असतं ना, तेव्हा तुम्हाला कोणीही तोड देऊ शकत नाही, कारण तुम्ही मनापासून असता त्याच्यामध्ये. त्यामुळे लहान मुलांकडे आता सध्या माझा तो कल आहे. आणि त्याच्यानंतर अगदी म्हणजे मी 6 वर्षापासून ते अगदी 60 ते 70 वर्षाच्या लोकांपर्यंत फिटनेससाठी पोहोचलेली आहे. 6 वर्षाच्या मुलीपासून ते अगदी माझ्या क्लासमध्ये कमीत कमी 12 ते 13 लहान मुलं आहेत की ज्यांना मी स्टेट लेवल खेळायला घेऊन गेली केटल बेलमध्ये. आणि विश्वास नाही बसणार तुम्हाला, माझा शब्द होता माझ्या प्रत्येक स्टुडंटला की प्रत्येक स्टुडंट माझं मेडल घेऊन घरी येईल. आणि मी तो शब्द खरा केला. माझे प्रत्येक स्टुडंट 12 ते 13 स्टुडंट आज गोल्ड मेडलिस्ट आहेत. अवघ्या 1 महिन्याच्या प्रशिक्षणामध्ये माझा प्रत्येक स्टुडंट गोल्ड मेडलिस्ट आहे. मी स्वतः स्टेट आणि नॅशनल लेवल चॅम्पियन आहे केटल बेलमध्ये. आणि खूप सारा प्रवास आहे पुढचा. नामांकित प्रशिक्षण ठिकाणी मला बोलावलं जातं. सांगायचं तात्पर्य हेच आहे की एखाद्या स्त्रीची ओळख ही ती डॉक्टर आहे, ती इंजिनियर आहे का ती हाऊसवाईफ आहे अशी नसते. ती काय करते, तिने जो कॅरी केलेला जो कॉन्फिडन्स असतो, मला नाही वाटत त्याच्या पुढे काही असेल. त्यामुळे स्वतःचं अस्तित्व निर्माण करा आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी जेवढं तुम्हाला जमेल तेवढं पणाला लावा. आणि प्रत्येक स्त्रीचं एक स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःचा एक छोटासा का होईना इन्कम सोर्स असावा, कारण ती स्त्री कधीच कोणावर अवलंबून नाही राहिली पाहिजे. माझं फक्त सांगायचं मोठं एवढाच असेल, तुमच्याकडे जर प्रबळ इच्छाशक्ती असेल, तुम्ही जर स्वतःला घडवायचं, तुम्ही फक्त एकदा नुसतं ठरवा आणि तुमचं मन म्हणजे माझ्याही मला नेहमी एक वाक्य सांगते, तू 1 पाऊल टाक, पुढची 10 पावलं देव तुझ्यासाठी टाकेल, पण तुझं 1 पाऊल अगदी मनापासून असलं पाहिजे. तुम्ही स्त्री म्हणून एक ग्रेट आहात. कुठल्याही आजाराला सामोरं जाऊ नका. प्रत्येक स्त्रीनी व्यायामाकडे 100% फोकस केला पाहिजे. हेच हेल्दी लाईफचं सगळ्यात मोठं मंत्र आहे.